जीवनामध्ये सर्वात सुंदर क्षण कोणते आहे तर ते जेव्हा तुम्ही आनंदाने जगता, आनंद व्यक्त करता, ते नाही जेव्हा तुम्ही आनंदाच्या शोधामध्ये असता. जीवनामध्ये काहीतरी असण्याने आनंद मिळतो हा भ्रम आहे. आनंदासाठी प्रयत्न करायचाच नाही का? तर याचं उत्तर आहे नाही. का नाही करायचा? त्याचं कारण आहे का आनंद तुमच्यात आहे. तसं आनंद जे आहे ते तुमच्यात आहे. मग ते कसं आहे? आम्ही जिवंत आहोत याचा सर्वात मोठा आनंद आहे की जीवनामध्ये आजार आणि मृत्यू ह्या दोघांपेक्षा कुठलं दुःख नाही. तुम्ही जर कमजोर होऊन आजारी पडत असाल आणि तुम्हाला जर मृत्यू समोर दिसत असेल किंवा तुमचा मृत्यू संभवत असेल तर यासारखं दुःख नाही. आणि म्हणून आज तुम्ही जिवंत आहात तर या जीवनाचा आनंद घ्या. तुम्ही काय काम करता याला महत्त्वच नाही आहे. तुम्ही ते आनंदाने करता की नाही याला महत्त्व आहे. तुम्ही काय खाता याला महत्त्व नाही आहे. तुम्ही ते आनंदाने खाता की नाही याला महत्त्व आहे. तुमचे जे संबंध आहेत ते कोणाशी आहे हे महत्त्वाचं नाही, ते आनंदाचे आहे की नाही हे महत्त्वाचं. जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडता, आनंद आहेच आहे, फक्त समस्या आमच्या अपेक्षेमध्ये. मला सांगा, तुम्हाला जर काहीच अपेक्षा नसेल तर तुम्ही ह्याच मिनिटाला काय आनंदी आहे. जीवनामध्ये सर्वात सुंदर क्षण कोणते? जेव्हा तुम्ही आनंदाने जगता. मग आनंदाने जगण्यासाठी फक्त काय करायचे? अपेक्षा सोडायचे. अपेक्षा सोडून दिल्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदाने जे काही करतो आहोत त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण स्वतः जर सहभागी झालो तर आनंदच आहे. आनंद असा नाही आहे की तो कुठेतरी ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला कुलूप लावून उघडायचा आहे आणि तो तुम्हाला मिळणार आहे. तो तुमच्या रोमारोमामध्ये आहे, तो तुमच्या क्षणाक्षणामध्ये आहे. फक्त तुम्ही काय केलेले? डोळे बंद करून घेतलेले. तुम्ही डोळे बंद करून घेतलेले, तुम्ही त्यांचे सेन्सेस बंद करून ठेवलेले. त्याच्या दृष्टीने त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. तुम्ही जर त्याच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला तो दिसणारच नाही. तुम्हाला तो कुठेच दिसणार नाही, कारण तो तुमच्या पुढे सोबत आहे. आनंदामध्ये जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःकडे वळावं लागेल. आनंद जो आहे तो आनंद ह्या संपूर्ण सृष्टीशी एकरूप असण्यात आहे. तिने तुम्हाला जी काही जबाबदारी दिली असेल ती जबाबदारी करण्यात आहे. आतमध्ये वळा, यांच्याशी संबंध तोडा जे तुमचे कायम जोडलेले. मग आपले जे सेन्सेस आहे, आपलं जे शरीर आहे, मन आहे, हे सक्रिय बाहेरच्या जगामध्ये होतं. याला जर तुम्ही निष्क्रिय करू शकले तर त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि आनंद काय असतो याची काय होईल? अनुभूती. मित्र हो, प्रत्येक गरीब मनुष्य हा श्रीमंतीच्या शोधामध्ये असतो. अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये मागे असलेला विद्यार्थी हुशारीच्या शोधामध्ये असतो. जो शेतकरी पीक पिकवण्यामध्ये अयशस्वी होतो तो ते यश शोधायच्या पाठीमागे असतो. आपल्याकडं जे नाही आहे ते शोधण्याचा प्रयत्न मनुष्याचा सतत चालू असतो. माणसाला ती गोष्ट सर्वात जास्त आवडते जी त्याला अजून मिळालेली नाही आहे, का जी त्याच्याकडून हिसकावून घेतलेली आहे किंवा त्यांनी गमावलेली आहे. ह्या दोन गोष्टी माणसाला फार प्रिय असतात, त्याचं फार आकर्षण असतं. मग ती व्यक्ती असो, नसतो वस्तू असो, पद असो किंवा काही पण असो. पण त्याच्याकडे जे आता आहे त्याच्याविषयी त्याला कुठलंही कुतूहल नाही, त्याच्याविषयी त्याला कुठल्याही प्रकारचं समाधान नाही, कुठलंही प्रेम नाही. आनंद तर खूप दूरची गोष्ट आहे, सुखच नाही. आपण म्हणतो की जो झोपडीमध्ये राहतो तो बंगल्यावाल्याकडे बघून नाराज होतो, पण त्याला हे दिसत नाही फुटपाथवर कोणीतरी राहते. ऊन, वारा, पाऊस, थंडी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो उघडा नागडा आहे. कुठलं संरक्षण नाही आहे. मला निदान झोपडी तर आहे. बंगल्यावाला जो आहे तो महालावाल्याकडे बघून नाराज होतो. जे आहे आपल्याकडे, जे आहे त्याच्यातला आनंद जो आहे तो आनंद तो कधीच अनुभवत नाही. आणि यामुळे आज मनुष्य दुःखी आहे. असं नाही आहे की त्याने मोठ्याची अपेक्षा करू नये. त्याच्यात आत्म्याची इच्छा आहे. ए दिल मांगे मोर. त्याचा आत्मा सतत, त्याची जी ऊर्जा आहे, त्याचं मन आहे, सतत विशाल होण्याचा प्रयत्न करतं आणि ते चांगलं पण आहे. तुम्हाला उद्या पुरणपोळी मिळणार आहे म्हणून आज कालवण भाकरी मनाने खायची नाही का? तिचा तिरस्कार करायचा का दुर्लक्ष करायचं?
पुरणपोळी खाण्याच्या लायकीची तुम्ही तेव्हाच राहणार आहे जेव्हा तुम्ही कालवण भाकरी मनापासून खाल. बंगल्यामध्ये तुम्ही तेव्हाच जाणार आहे जेव्हा तुम्ही त्या झोपडीमध्ये आनंदाने राहाल. कारण तुम्ही आनंदाने राहिलात तरच तुम्हाला बंगल्याचा मार्ग सापडेल. दुःखी माणसाला कुठलाच मार्ग सापडत नाही. असंतुष्ट माणूस हा कधीही योग्य दिशेने प्रवास करू शकत नाही. त्याच्यामुळे असंतुष्टी आणि दुःख हे माणसाला फक्त वेदना आणि नकारात्मकता तयार करून देतात. आमच्याकडे जे आहे त्याचं कोणाला सुख नाही आहे. मग सद्गुरू आम्हाला सांगतात की जीवनामध्ये सर्वात सुंदर क्षण कोणते आहे, तर ते जेव्हा तुम्ही आनंदाने जगता, आनंद व्यक्त करता. ते नाही जेव्हा तुम्ही आनंदाच्या शोधामध्ये असता. आज तुम्ही ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला असं बघायला मिळेल की ज्याच्याकडे नाही आहे तो तर दुःखी आहेच, पण ज्याच्याकडे आहे तो पण दुःखी आहे. का बरं असं काय? ज्याच्याकडे पैसा नाही आहे तो दुःखी आहे, काहीतरी कारण समजतं. पण ज्याच्याकडे भरपूर आहे तो पण दुःखी. ज्याच्याकडे सत्ता नाही आहे तो दुःखी आहे, कळतं बा आपल्याला, थोडंसं उणीव आहे. पण ज्याच्याकडे सत्ता आहे तो पण दुःखी आहे. म्हणजे जीवनामध्ये काहीतरी असण्याने आनंद मिळतो हा भ्रम आहे. आनंदासाठी प्रयत्न करायचाच नाही का? तर याचं उत्तर आहे नाही. का नाही करायचा? त्याचं कारण आहे का आनंद तुमच्यात आहे. जर कस्तुरी हरणाच्या बिंबीत आहे तर ती बाहेर शोधल्याने ती मरून जाईल तरी पण तिला सापडणार नाही, कारण ती तिच्यात आहे. तसं आनंद जे आहे ते तुमच्यात आहे. मग ते कसं आहे? आम्ही जिवंत आहोत याचा सर्वात मोठा आनंद आहे. कित्येक जण माझ्याबरोबर जन्माला आले, शाळेमध्ये होते, त्यातले बरेच जण गेले. काल परवा आमच्याबरोबर जे हसत खेळत बोलत होते त्यातले काही जण गेले. कोरोनाच्या काळामध्ये हा अनुभव सगळ्यांना आला. मग आम्ही त्यातून काय धडा शिकलो की जीवनामध्ये आजार आणि मृत्यू ह्या दोघांपेक्षा कुठलं दुःख नाही. तुम्ही जर कमजोर होऊन आजारी पडत असाल आणि तुम्हाला जर मृत्यू समोर दिसत असेल किंवा तुमचा मृत्यू संभवत असेल तर यासारखं दुःख नाही. आणि म्हणून आज तुम्ही जिवंत आहात तर या जीवनाचा आनंद घ्या. तुम्ही बरे भाजी भाकरी खाता पण ती आनंदाने खाल्ली पाहिजे. तुम्ही बरे मजुरी करता पण ती आनंदाने करता आली पाहिजे. तुम्ही काय काम करता याला महत्त्वच नाही आहे, तुम्ही ती आनंदाने करता की नाही याला महत्त्व आहे. तुम्ही काय खाता याला महत्त्व नाही आहे, तुम्ही ती आनंदाने खाता की नाही याला महत्त्व आहे. तुमचे जे संबंध आहेत ते कोणाशी आहे हे महत्त्वाचं नाही, ते आनंदाचे आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. तुमचं संबंधगण कलेक्टरशी आहे पण तो तुम्हाला नोटीस काढण्यासाठीचा आहे. तुमचे नातेवाईक मोठे पोलीस अधिकारी आहे पण तुम्ही त्यांना लाच देऊ शकत नाही म्हणून ते तुमच्या केसकडे लक्षात देते नाही, काहीतरी टाळटाळ करता. असले दिखाऊ नाते काय कामाचे? पण तो साधा एक कॉन्स्टेबल आहे, तो तुमच्या खूप प्रेमाचा आहे, आनंदाचा आहे, तो तुमच्यासाठी दिवस रात्र एक करतो आणि तुमची मदत करतो. तो त्या IPS अधिकाऱ्यापेक्षा कधी पण चांगला. म्हणजे कोण कोणत्या पदावर आहे, कोण कसा आहे ह्याला महत्त्व नाही आहे, तुमच्याशी त्याचे संबंध आनंदाचे आहे का? आणि आनंदाचे संबंध तेव्हाच तयार होतात जेव्हा तुम्ही देता, जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडता. आनंद आहेच आहे, फक्त समस्या आमच्या अपेक्षेमध्ये. मला सांगा, तुम्हाला जर काहीच अपेक्षा नसेल तर तुम्ही ह्याच मिनिटाला काय आनंदी आहे. मग दुःख कशामुळे होतं? दुःखाचे ढग कशामुळे जमा होता? अपेक्षेच्या पावसाची अपेक्षा केली का मग येते. अपेक्षेचा पाऊस यावा असं वाटत राहिलं की मग ढग जमा होतं. अपेक्षेच्या पावसाचे जे ढग आहे ते ढग म्हणजे काय? दुःख आहे, बरोबर आहे. मग ढग जर बाजूला झाले तर आनंदाचा प्रकाश तर रोज आहे, आता पण आहे. ढगांच्या वरती सूर्य उगवलेलाच आहे. मग तुम्हाला गरुड बनता आलं पाहिजे. गरुड आणि बाकीचे पक्षी काय फरक आहे? पाऊस आल्यावर सगळे पक्षी घरटं आणि आसरा शोधता कुठेतरी. गरुड मात्र विमानासारखा ढगांना भेदून वर जातो आणि वरून उडतो. त्याला काय फरक पडत नाही. विमानांना काय फरक पडतो किती पाऊस चाललाय खाली? कारण ते त्या पाऊस पाडणाऱ्या ढगांच्या पेक्षा हजारो फूट उंचीवरून उडता. ते लांबून बघता पाऊस पडू राहिला, ते त्याचा आनंद घेता.
ढगफुटीचा आनंद घेता. एका वैमानिकाने ढगफुटीचा फोटो काढला होता. 4-5 गावांवरती असा मोठा ढग होता आणि त्याच्यात खालून तसं पाणी ओतावं तसं पाणी खाली पडत होतं. इंटरनेटवर तुम्ही पाहू शकता. सांगण्याचं तात्पर्य काय, त्याच्यासाठी ते मनोरंजन आहे, पण खाली ज्यांच्यावर पडतोय कोसळतोय तो त्यांच्यासाठी ते दुःख आहे. कळतंय का तुम्हाला? तेच विमान जर त्या ढगाच्या खालून चाललं असतं तर त्याच्यासाठी फार मोठं आव्हान आहे. कळतंय का तुम्हाला? जेव्हा विमान ढगांमधून प्रवास करतं, त्याला क्रॉस करतं, तेव्हा ते प्रचंड हादरतं. नवीन माणूस असला तर तो म्हणाले मरतो का काय आता. टर्ब्युलन्स त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, मनुष्य जो आहे तो अपेक्षांच्या ओझ्यामुळे त्या टर्ब्युलन्समध्ये आहे. त्याचं जे विमान आहे जीवनाचं ते कायम हादरे खात राहत. कारण ते ढगांना क्रॉस करून पुढे जाण्याऐवजी ढगांमधूनच प्रवास करत राहत. आता तुम्ही जर सारखे ढगांमधूनच जर प्रवास करत राहिले तर ते तुम्हाला हादरा देणारच आहे. मग सिंपल आहे, थोडी दिशा बदला, थोडी वर या, थोडे काही फूट वरती गेले का ढग खाली राहून जातात. अपेक्षा जे आहे त्या माणसाला काय करता, अपेक्षा माणसाला आतमधून तोडून टाकतात. त्याचा जो संबंध आहे आनंदाशी तो तोडून टाकतात. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला असं म्हणता, जीवनामध्ये सर्वात सुंदर क्षण कोणते, जेव्हा तुम्ही आनंदाने जगता. मग आनंदाने जगण्यासाठी फक्त काय करायचं आहे, अपेक्षा सोडायचे. अपेक्षा सोडून दिल्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदाने जे काही करतो आहोत त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण स्वतः जर सहभागी झालो तर आनंदच आहे. आनंद असा नाही आहे की तो कुठेतरी ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला कुलूप लावून उघडायचा आहे आणि तो तुम्हाला मिळणार आहे. तो तुमच्या रोमारोमामध्ये आहे, तो तुमच्या क्षणाक्षणामध्ये आहे. फक्त तुम्ही काय केलेले, डोळे बंद करून घेतलेले. तुम्ही डोळे बंद करून घेतलेले, तुम्ही त्यांचे सेन्सेस बंद करून ठेवलेले. त्याच्या दृष्टीने त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. तुम्ही जर त्याच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला तो दिसणारच नाही. तुम्हाला तो कुठेच दिसणार नाही, कारण तो तुमच्या पुढे सोबत आहे. आनंदामध्ये जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःकडे वळावं लागेल. आणि तुम्ही जर आनंदाच्या शोधामध्ये राहिला तर तुम्हाला तो कधीच मिळणार नाही, कारण तो बाहेर नाहीच आहे. तो तुमच्या कामात आहे, तो तुमच्या श्वास घेण्यामध्ये आहे, तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या सुगंधात आहे, तुमच्या आजूबाजूला असलेल्या सुंदर सुंदर लोकांमध्ये आहे, या प्रकृतीमध्ये आहे. तुमची जी प्रकृती आहे, तुम्ही प्रकृतीचा हिस्सा आहेत असं ज्यावेळेस तुम्हाला कळतं तेव्हा तो आनंद मिळतो. मी म्हटला का आनंद संपला. मग आनंदाचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे, मी आहे. एखाद्या पाण्याचा थेंब जर म्हटला का मी आहे तर तो समुद्र राहील का, नाही. समुद्रापासून मिळणारी सुरक्षितता त्याला राहील का, थोडंसं वार आलं तरी त्याला उडून घेऊन जाईल. थोडंसं कडक ऊन पडलं त्याची वाफ करून टाकेल. पण तोच जर समुद्रामध्ये असेल तर तुम्ही एक प्रयोग करा. फार सोपं आहे बघा. या निसर्गामध्ये फार सुंदर सुंदर गोष्टी असतात, दृष्टांत असतात, पण आपल्याला कळत नाही. आपल्याला ती दृष्टी नाही. तेवढ्या तीव्रतेची दृष्टी आपल्याला असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुमच्या समोरच घडते आहे. पण आमचे पिक्सल कमी पडतात, आमच्या डिजिटल कॅमेऱ्याची लेन्स कमी पडते ते कॅप्चर करण्यासाठी. ती सूक्ष्मता. दोरा आहे, दोरा, साधा दोरा आहे. तो जर तुम्ही जर एखाद्या ज्योतीवर जर धरला तर किती वेळ लागतो पेटायला. पेटायला वेळ कसा, लगेच राखून जाते त्याची, राईट. तोच दोरा तुम्ही एखाद्या लोखंडाच्या लाकडाच्या कशा तरी वस्तूला गुंडाळा, काडीला, आणि तो त्याच्यावर धरा, पेटतो का पहा बरं. का बरं पेटत नाही, कारण तो कोणाच्या संगतीत आहे, त्याच्यापेक्षा मोठ्या वस्तूच्या संगतीत आहे. जोपर्यंत ती वस्तू तापत नाही तोपर्यंत याला त्याची झळ बसणार नाही. शास्त्र आहे. म्हणजे तुमचा जर संपर्क या प्रकृतीशी असेल, तुम्ही जर या परमात्म्याशी स्वतःला जोडलेला असेल तर तुमच्यावर कुठलाच आघाताचा परिणाम नाही होणार. आघात होणार नाही का, होणार. तुम्हाला जा ढकललं जाणार ते जाणार, पण त्यातून तुम्ही सुरक्षित बाहेर पडणार. का तुमचा योग जो आहे तो कोणाशी आहे, या प्रकृतीशी आहे, परमात्म्याशी. लक्षामध्ये. आणि म्हणून आनंद जो आहे तो आनंद या संपूर्ण सृष्टीशी एकरूप असण्यात आहे. तिने तुम्हाला जी काही जबाबदारी दिली असेल ती जबाबदारी करण्यात आहे. आनंद कुठे असा साठवून ठेवलेला नाही आहे, कुठल्या एखाद्या ठिकाणी असा तुम्हाला साध्य करण्यासाठी उद्दिष्ट म्हणून ठेवलेला नाही आहे.
तुम्ही तर वस्तू मिळवता, पैसा मिळवता, प्रतिष्ठा मिळवता, ह्या मिळवण्याच्या गोष्टी आहे. परंतु आनंद हा असण्याची गोष्ट आहे. तुमचा स्वभाव आहे, आनंद हा स्वभाव आहे माणसाचा. बघा, एखादी गोष्ट तुमची हरवली तर काय होतं तुम्हाला? प्रचंड महागडा समजा तुमचा फोन असेल किंवा एखादी तुमची सोन्याची वस्तू असेल, दागिना असेल, तो हरवला तर तुम्ही काय करता? प्रचंड परेशान होता, दुःखी होता, तुमचा आनंद विरून जातो. अतिशय म्हणजे एकदम वाईट अशी परिस्थिती तयार होते आणि अचानक तो वस्तू तुम्हाला सापडली तर काय होतं तुम्हाला? आता वेडेपणा नाही का? ती वस्तू तुमच्याजवळच होती पण तुम्हाला सापडत नव्हती, पण तुम्हाला वाटलं हरवली, आता गेली कायमची. म्हणजे जीवन आपल्याजवळ आहे, त्याची जाणीव आपल्याला होत नाही. बरोबर आहे की नाही? एखाद्या वडिलांना आपल्या मुलाची काही किंमतच नसते किंवा एखाद्या मुलाला आपल्या वडिलांची किंमत नसते. ज्यावेळेस बाहेरचा कोणीतरी त्याला सांगतो की अरे तुझे पप्पा असे आहेत, तुला माहिती आहे का? बाहेरचा कोणीतरी सांगतो अरे तुम्हाला माहिती आहे की सर तुमच्या मुलाचं म्हणजे एवढा हुशार आहे, असं आहे तसं. अरे वा! म्हणजे स्वतःचं पोटचं मुलगा असो किंवा स्वतःचे वडील असो, ज्याच्याबरोबर आपण आयुष्य जन्माला घातलं, त्यांनासुद्धा आम्ही ओळखत नाही. दुसऱ्याने कुणीतरी ओळख करून दिली, जाणीव करून दिली की आम्हाला त्याची ओळख पटते. म्हणजे तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. ही गंमत आहे माणसाच्या आनंदाच्या बाबतीमध्ये. आनंद व्यक्त करण्यासाठी सगळं आहे. तुम्हाला जर या मिनिटाला कळलं की मला कॅन्सर झालेला आहे तर तुमचा आनंद कुठे जाईल? कुठे जाईल सांगा ना मला तुम्ही. आणि असा कॅन्सर झालेला आहे की लास्ट स्टेजमध्ये, आणि 8-10 दिवसामध्ये तुम्हाला नंतर दुसरं सेकंड ओपिनियन काढलं तेव्हा कळलं की नाही तो वेगळाच गोळा आहे, त्याचा कॅन्सरशी काही संबंध. पोटातला गोळा अचानक गायब होतो. हे सगळे मान्यता आहे. हे शरीरात तुमचं नाही आहे. तुम्ही त्याच्याबरोबर घडणाऱ्या घटनांना एवढं महत्त्व का देता? आणि त्याच्याबरोबर घडणाऱ्या घटनांना आपण महत्त्व देतो म्हणून आपण जास्त दुःखी होतो. संत म्हणतात अरे शरीर काय आहे? मलमूत्राचं भांडार आहे की नाही? त्याच्यावर एवढा मोह करू नका. ठीक आहे ना, वरून कातळ पांघरले म्हणून जरा ते चांगलं दिसतं तुम्हाला. जैन लोक बघा, ते ओम शांतीचं जे काही आराधना करतात त्याच्यामधल्या लोकांना त्यांना विचारलं ना की ते म्हणतात मोह नष्ट करा. मग कसा करा? समजा तुमच्यासमोर स्त्री आहे, त्याला त्याचं डिसेक्शन करा. तुम्हाला फार आवडते ना, तिचं वरचं जे कातळ आहे त्याचं आवरण काढून टाका. मग आवडते का पहा बरं तुम्हाला? तुम्हाला एखादा पुरुष आवडला, त्याचं डिसेक्शन करा, पुढचं कातळ फाडून टाका, आणि आतमधलं शरीर तुम्हाला आवडतं का? सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जरी हे निषेधात्मक असलं तरी पण ते वास्तव आहे. तुम्ही ज्याच्या मोहात पडता ते तेवढं सुंदर नाही आहे, पण तुम्ही ते मेकअप करून काय केलं आहे? सुंदर केलं आहे. त्याच्या मोहात पडू नये म्हणून वास्तवाचं दर्शन होणं गरजेचं आहे. सौंदर्याचा आनंद घेऊ नये असा मुद्दा नाही आहे. पण तुम्ही त्याच्यात जर अडकायला लागले, तुम्हाला पोहायला आवडतं म्हणून तुम्ही पाण्यामध्ये 24 तास राहायला लागले तर काय होईल? विचार करा. पिक्चर पाहायला आवडतो म्हणून सिनेमा थिएटरमध्ये मुक्काम करतो, तर त्याचं जीवन कसं होईल? विकृत होऊन जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये अडकून पडणं हे जीवन नाही आहे. जीवन काय आहे? मुक्तता आहे की नाही? कोणाबरोबर प्रेमाने बोलले, दुसऱ्या मिनिटाला दुसरं कोणाबरोबर बोलले नाही, ज्याच्याबरोबर प्रेमाने बोलले त्याच्याबरोबर बोलणार आता आयुष्यभर, दुसऱ्याबरोबर नाही. विकृत आहे. मग ही विकृतता निर्माण होण्याचं कारण काय आहे? कारण शरीर आणि मनाच्या स्तरावर आम्ही आनंद शोधतो, तो कधीच मिळू शकत नाही. लक्षामध्ये, कारण शरीराचा संबंध जगाशी आहे, मनाचा संबंध जगाशी आहे. जर तुमच्या आजूबाजूला कोणीच नसेल तर तुमचं मन पण नसेल. जर एखाद्या मुलाला जंगलात सोडलं, नवनाथ ग्रंथामध्ये राजा भर्तरीचा उल्लेख आहे, तर ते जन्माला कुठे आले? भर्तरी म्हणजे जे भीक मागण्याचं पात्र आहे त्याला भर्तरी असं म्हणतात. त्या पात्रामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि ते जंगलामध्येच होते. ती कटोरी जी होती ती कुठे राहिली? जंगलामध्ये, तिला जन्म झाला. ते बाळ जंगलामध्ये जन्माला आल्यामुळे त्याला माणसासारखं बोलताच येत नव्हतं. मग त्याला सगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे, सगळ्यांचे भाषा कळायची, त्याला सगळं कळायचं त्या मुलाला, परंतु त्याला माणसाची भाषा कळत नव्हती. मला सांगा, ज्याला माणसाची भाषा कळत नाही त्याचं मन डेव्हलप होईल का? नाही, विकसितच नाही होणार. जो बहिरा असतो तो पर्यायाने काय असतो? हॅलो, हां, काय असतो? मुका असतो. का? ज्याच्यासाठी आवाज नाहीच आहे तो आवाज काढूच शकत नाही. आज तुम्ही जो शब्द कधी ऐकलाच नाही तो बोलू शकता का?
मला सांगा बरं, जो शब्द ऐकलेला नाही तुम्ही तो बोला बरं. सर पण ऐकलेलंच नाही म्हटल्यावर कसं बोलायचा? तसं ज्ञान तुमच्याकडे नाही, तुम्ही ऐकलेलं नाही, तुम्ही अनुभवलेलं नाही, तुम्ही बोललेलं नाही, ते तुम्हाला कधीच तुमच्या मेमरीमध्ये येणार नाही. मग मन जे आहे हे विचारांनी जन्माला येतं आणि ते कधी जन्माला येतं? जेव्हा समाजाकडनं ते तयार होतं. तुमचं स्वतःचं मन कधीच तयार होत नाही. म्हणून लहान मुलांकडं मन नसतं लक्षामध्ये. म्हणून त्याला 18 वर्षाचं होऊ द्यावं लागतं. 18 वर्षापर्यंत बरंचसं कचरा साचतो. मग आता हे कचऱ्याच्या कामाला उपयोगाला आहे. मग ते जे 18 वर्षाचा कचरा आहे, मग त्या कचऱ्यातून ते शोधून काढतं काय चांगले असं तुमच्या. म्हणून शरीर आणि मन हे बाहेरून आहे. बघा, अन्न कुठून खाता तुम्ही? बाहेरून खाता. श्वास कुठून घेता? बाहेरून करता. संबंध कुठे ठेवता? बाहेरून ठेवता. तुमच्यावर परिणाम कशाचा होतो? बाह्य गोष्टींचा होतो. शरीर आणि मन हे संपूर्णपणे बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे. इंद्रियांचा संबंध बाहेर आहे. डोळे बंद केले त्याचा उपयोगच नाही काही. कान दाबून धरले काही उपयोग नाही त्याचा. जिभेवर काही ठेवलंच नाही तर जिभेचा उपयोग नाही, चव नाही येणार. तुमच्या शरीराला जर कशाचा स्पर्श नाही झाला तर तुमच्या त्वचेचा काही उपयोग नाही. तुमचे पंचज्ञानेंद्रिय सुद्धा निकामी होतील जर तुमचा बाहेरचा संबंध तुटला तर. आणि सद्गुरू आणि अध्यात्मपूर्ण हेच सांगतं, आतमध्ये वळा, यांच्याशी संबंध तोडा जे तुमचे कायम जोडलेले. आता हा फॅन आता चालू आहे कारण इथं माणसं उभी आहेत. आपण निघून गेल्यावर फॅन चालू ठेवून उपयोग काय? काय उंदरांना खेळ ठेवायचा आहे का? सिम्पल आहे. मग आपलं जे सेन्सेस आहे, आपलं जे शरीर आहे, मन आहे, हे सक्रिय बाहेरच्या जगामध्ये होतं. याला जर तुम्ही निष्क्रिय करू शकले तर त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या अस्तित्वाची जाणीव होईल. आणि आनंद काय असतो याची काय होईल? अनुभूती होईल. आनंदाचा शोध घ्यायचा बंद करा आणि आतामध्ये जगायला शिका. जे काही करताना त्याच्यामध्ये जगा आणि जीवनाचं प्रत्येक क्षण सुंदर करा. धन्यवाद.